नाशिकच्या दौऱ्यावरती आलेल्या प्रहार संघटनेचे प्रमुख आमदार बच्चू कडू यांनी देवळाच्या उमराणा येथे जाहीर सभेत सरकारच्या लाडक्या बहीण योजनेवरती सडकून टीका केली. तुम्ही काय आम्हाला योजना देता? आमच्या कांद्याला भाव द्या. आम्ही प्रत्येक आमदाराला वर्षाला 4 क्विंटल, मुख्यमंत्र्याला 1500 क्विंटल तर पंतप्रधानांना ट्रकभर कांदा मोफत देऊ. फालतूगिरी आहे सर्व. तर केंद्राच्या निर्यात शुल्क रद्द करण्याचा निर्णयाचाही चांगला समाचार घेतला. आमच्याकडे कांदा असल्यावर हस्तक्षेप करत नाही. शेतमालाचे भाव पडतात तेव्हा एकही खासदार बोलत नाही. तेव्हा तुम्हाला पक्ष प्रिय असतो. तिकीट भेटले, आम्ही तुमचे गुलाम. आता आम्ही तुम्हाला तुमची जागा दाखवणार. तुम्ही आम्हाला रडवलं, आता आम्ही तुम्हाला रडवणार. काँग्रेस व भाजप निर्माण केलेली लुटणारी व्यवस्था उखडून फेकणार. तसेच राज्यातील राजकारणाची स्थिती अस्थिर आहे. 2 शिवसेना, 2 राष्ट्रवादी काँग्रेस, 1 काँग्रेस अशा परिस्थितीत आपण जीवाचे रान करून आपल्या विचारांचे आमदार निवडून आणावे, असे आवाहन आमदार बच्चू कडू यांनी केले. यावेळी आमदार बच्चू कडू यांनी नाशिक जिल्ह्यातून आगामी विधानसभेचे रणशिंग फुंकले आहे. चांदवड देवळा मतदारसंघातून गणेश निंबाळकर तर निफाडमधून गुरुदेव कांदे यांची प्रहारकडून उमेदवारी जाहीर केली. शेतीमालाला भाव नाही. लाडकी बहीण तुमची, लाडका भाऊ तुमचा. आल्यावर कष्टाचं देत नाही, फुकटचं झालं नाही. आमच्या कष्टाचं दिलं तर आम्हीच तुम्हाला देतो ना. आणि आमच्या कांद्याने भाव भेटला तर 4 क्विंटल कांदा सगळ्या आमदारांनी दरवर्षी वाटवतो. आम्ही देतो तुम्हाला योजना. मुख्यमंत्र्यांच्या घरी 15 क्विंटल कांदे, पंतप्रधानांच्या ठिकाणी ट्रकवर कांदे पाठवतो. तुम्ही काय आम्हाला योजना देता? अरे हात चलाते आहे पुरे वर्ग, आप क्या चलाते हैं? फालतूगिरीला ज्या योजना मला मागितल्या असतील त्या आमच्या डोक्यावर आपण टाकल्या. सोयाबीनच्या भावाची शिफारस 7,000 रुपये क्विंटलची केली आणि तेलंगणाच्या इकडे 5,000 रुपये. एका किलो मागे 2,000चं नुकसान. एका एकरातल्या शेतकऱ्याचं 70,000 रुपये नुकसान. ते 1500 टाकायचं. हा सगळा खेळ आहे. कापला तर पाणी येतं डोळ्यात, पोटात गेलं तर हजम होतं. अरे हराम खरं आपण तुम्हाला लढवणार. अभाव करून केलं काय? आता निर्यात शुल्क कमी करताय, लाज वाटतं साल्यावर. अरे जेव्हा आमच्या कांद्याचे भाव कमी होता तेव्हा कुठला हस्तक्षेप केला तुम्ही? आमच्या कापसाचे भाव पडले, सोयाबीनचे भाव पडले, तुरीचे भाव पडले, चण्याचे भाव पडले, कांद्याचे भाव पडले. कुठल्या खासदाराने तिथे आवाज उठवला? तुम्हाला पक्षप्रिय आहे ना? तुम्हाला आमच्या मताची गरज नाही आहे. तिकीट भेटली म्हणजे आम्ही गुलाम झालो साले हो तुमच्या. तिकीट साऱ्या नेत्यांना दिल्लीहून दिले असं, लेकिन वोट हमारा, मतदान हम करने वाले, बटन हम दबाने वाले. अब इसमें किसको दबाना है ये हम आने वाले चुनाव में बता देंगे. राम फेकलं पाहिजे, राम फेकलं पाहिजे. तुमच्या आमच्या सगळ्यांच्या तोंडातून कष्टकरी शेतकरी शेतमजुरांचा आवाज निघाला पाहिजे. जो तेली आहे, माडी आहे, कुंभी आहे, मराठा आहे, धनगर आहे, बौद्ध आहे, माथेर आहे, हे सगळ्या जातीतले लोक शेतकरी आहे, लक्षात ठेवा. आणि शेतकऱ्यांसोबत करा. आम्ही तुम्हाला घालवणार आहोत. आता रस्त्यावरची लढाई नाही, पटणीवरची लढाई. बटन दबाने साथ. स्थिती राजकारणाची साखळी इतकी व्यवस्थित आहे, अस्थिर आहे सध्या महाराष्ट्र. सगळं तंगडी घालून आघाडी केली, कोणी युद्ध केलं.
2 राष्ट्रवादी, 2 शिवसेना, 1 भाजप और 1 कांग्रेस। कुछ भी हो जाए लेकिन सत्ता आ जाए। अबे सालो तुमच्या मधात, दोघेच्या मधात आम्ही उभा लक्ष हम खडे आहेत। फुकट फाकटची सत्ता तुम्हाला भेटणार नाही। शेतकऱ्याचा जाहीरनामा धाराला जाहीर केला, स्वामीनाथन लागू करू, 7वा वेतन आयोगाला आता 8वा येणार आहे। आमचा पहिला स्वामीनाथन दूर पडला। बदलून बदलून बदलत नाही सगळं, आणि म्हणून आम्हाला मशाल घ्यावं लागतं, पेटवावं लागतं। ते सगळं ते शिवसेनेतली मशाल नाही, हमारे दिल की मशाल है, जो घर में जलाती है, घर बना देती है। या आंदोलन म्हणून आम्हाला स्वीकारावं लागणार आहे। आता मला सांगितलं 2-3 महिन्याच्या भाषणातून सारखं आम्ही पाहतो आहे, आता कालवाले पानी का डंडा दिमाग में लेकर लढेंगे। या शेतकऱ्याची लढाई, मजुराची लढाई गेल्या 75 वर्षापासून आम्ही लढतो आहे। त्याच्या मुलाला, त्याच्या मुलाला मान भेटत नाही। माझ्या बापाला अजून आत्महत्या करावं लागतं। ही बदले की भावना आहे। निवडणूक बदला घेणार। ज्या साल्यांनी धर्म आणि जात सांगून आमचे मत घेतले, त्या हरमखोरांना जागा दाखवल्याशिवाय। अरे कायद्या मुलाने ज्यांनी रवलं, तो काँग्रेसवाला असू दे, जो भाजपवाला असू दे, 75 वर्षामध्ये भाजप आणि काँग्रेसनं दोघांनी राज्य केलं आणि दोघांनी आमच्या डोळ्यात पाणी काढलेलं, पाणी लावलंय, आणलं, आणि आमच्या डोळ्यात पाणी आणलं। रात्रीचा दिवस करायचा आणि दिवसाची रात्र करायची, रक्ताचं पाणी करायचं, लागण तेवढी मेहनत करायची, पोटाले गाठ बांधून आम्ही शेती करायची, ज्या काळ्या मातीतून आम्ही पिकं घ्यायची, ऊन वारा पाऊस जंगल तिथल्या प्राण्यांची पर्वा न करता आमचा भाव मरेपर्यंत काम करायचा। लुटणारी व्यवस्था काँग्रेसनं भाजपने तर निर्माण केली, त्याला उखून फेकण्याची कापला तर पाणी येतं डोळ्यात, पोटात गेलं तर हजम होतं। अरे हराम खोरा तर तुम्हाला लढवणार, अभाव कोरोने करू आहे। आता निर्यात शुल्क कमी करताय, लाज वाटतं साल्यावर। अरे जेव्हा आमच्या कांद्याचे भाव कमी होता, तेव्हा कुठला हस्तक्षेप केला तुम्ही? आमच्या कापसाचे भाव पडले, सोयाबीनचे भाव पडले, तुरीचे भाव पडले, चण्याचे भाव पडले, कांद्याचे भाव पडले। कुठला खासदारांनी तिथे आवाज उठवला? तुम्हाला पक्षप्रिय आहे ना, तुम्हाला आमच्या मताची गरज नाही आहे। तिकीट भेटली म्हणजे आम्ही गुलाम झालो साले तुमच्या। तिकीट साऱ्या नेत्यानं दिल्लीहून दिले असं, लेकिन वोट हमारा, मतदान हम करने वाले, बटन हम दबाने वाले, और इसमें किसको दबाना है ये हम आने वाले चुनाव में बता दें। राम फेकलं पाहिजे, राम फेकलं पाहिजे। तुमच्या आमच्या सगळ्यांच्या तोंडातून कष्टकरी शेतकरी शेतमजुरांचा आवाज निघाला पाहिजे। जो तेजी आहे, नारी आहे, कुंभी आहे, मराठा आहे, धनगर आहे, बौद्ध आहे, माथन आहे, हे सगळ्या जातीतले लोक शेतकरी आहे, लक्षात ठेवा। आणि शेतकऱ्यासोबत करा, आम्ही तुम्हाला घालवणार आहोत। आता रस्त्यावरची लढाई नाही, पटणीवरची लढाई, बटन दबा देंगे साल।